महाराष्ट्रात अंधश्रद्धा नवीन नाही, तर काही वर्षांनी एखादा भोदू बाबा उद्याला येतो, हजारो भक्त गोळा करतो, संपत्ती जमवतो आणि मग एखाद्या दिवशी पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. या साखळीत आणखी एक नवीन नाव काल जोडलं गेलं, तर म्हणजे मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा. शुक्रवारी 24 एप्रिल 2025 रोजी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्याच्या मांजरी भागात छापा टाकून मनोहर भोसलेला अटक केले. त्याच्यावर फसवणूक आणि जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, कोण आहे मनोहर भोसले आणि तो भक्ताच्या मनाशी आणि भावनेशी कसा खेळत होता, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मनोहर भोसले मूळचा पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या लारसुने गावाचा रहिवासी. डीएडची परीक्षा दिली पण नापास झाला. मग सुके बोंबील विकून उदयनिर्वाह केला. काही काळ गायब राहिल्यानंतर तो अचानक सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव एक नवीन ओळख निर्माण करत प्रकट झाला. आपल्यावर संत बाळूमामा प्रसन्न आहेत, आपण त्यांचे वंशज आणि अवतार आहोत असं सांगत त्याने उंदरगावात स्वतःचा मठ उभारला. सुरुवातीला बंगाली जादू येते असा दावा करणाऱ्या मनोहरला एकही भक्त मिळाला नव्हता, पण बाळूमामाच्या नावाने मात्र गर्दी झाली. अमावास्या आणि पौर्णिमेला उंदरगावाच्या मठात हजारो भक्त जमू लागले. सोलापूर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून लोक येऊ लागले. मठात शिरण्यासाठी दर होता 3,000 रुपये. दिले तर रांगेत उभं राहावं लागायचं, पण 21,000 रुपये दिले तर थेट मनोहर मामाच्या समोर उभं केलं जायचं. भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून त्याने उंदरगावात आश्रम उभारला. पत्नीच्या नावावर कर्जत तालुक्यात नवीन 9 एकर जमीन, करमाळ्याच्या 27 एकर शेती, 1,000 स्क्वेअर फूटचा बंगला, बारामती तालुक्यात एक मठ अशी संपत्ती उभी राहिली. मनोहर मामाच्या दरबारात केवळ सामान्य माणसं येत नव्हते. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते नाना पटोले, आमदार रोहित पवार असे कित्येक राजकीय नेत्यांचे मनोहर मामा सोबतचे फोटो समोर आले आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामातून कोट्यवधी कमवलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्यांनी नांदेड लोकसभेचे तिकीट मिळवावं म्हणून चक हेलिकॉप्टरने या बाबाच्या दरबारात हजेरी लावायची बातमी आहे. एका मराठी वाहिनीवरच्या बाळूमामाच्या आयुष्यावरच्या मालिकेला फंडिंग केल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत. या मालिकेनंतर त्यांच्या दरबारात गर्दी आणखीनच वाढू लागली. मनोहर मामा विरुद्ध पहिली तक्रार 2021 साली झाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अदमानपूर गावातल्या सद्गुरू बाळूमामा देवस्थानाने आणि अदमानपूर ग्रामपंचायतीने मनोहर भोसले बाळूमामाच्या नावाने लोकांना लुबाडत असल्याचा थेट आरोप करत निषेधाचा ठराव पारित केला. त्याच वर्षी कॅन्सर बरा करतो असं सांगून एका भाविकाला बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा देऊन 2,51,000 रुपयाची फसवणूक केल्याचा गुन्हा बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाला. दौंड पोलीस ठाण्यात मणक्याचा आजार बरा करतो असं सांगून 50,000 रुपये लुबाडण्याचा आणखी एक गुन्हा समोर आला. त्यानंतर सर्वात गंभीर समोर आलं. एका महिलेने तक्रार दिली की सिरियल मध्ये काम मिळवून देतो असं सांगून मनोहर भोसलेनं तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि आर्थिक फसवणूक केली. गुन्हे सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर त्याला अटक होऊन काही महिने कारागृहात जावं लागलं, पण जामिनीवर सुटल्यानंतर तो पुन्हा त्याच्या धंद्याला लागला. उंदरगावाचे आश्रम बेकायदेशीर असल्याचं उघड झाल्यानंतर ते बंद पडले. मग मनोहर मामाने कारभार पुण्याला हलवला आणि पुन्हा नव्यानं सुरू केला. आता जुन्या गुन्ह्यात मनोहर मामाला अटक झाली. ती तक्रार आहे कुर्डीवाडी पोलीस ठाण्यात. त्याचा एक भक्त आर्थिक संकटात होता, व्यवसाय तोट्यात होता. मनोहर मामाने त्याला सांगितलं की व्यवसायात भरभराट आणायची असेल तर पूजा करावी लागेल आणि त्याच्यासाठी 2 लाख रुपये लागतील. या भक्ताने 50,000 रुपये आधी दिले, पण फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली. फसवणूक आणि जादूटोना अंधश्रद्धा निर्मूलन प्रतिबंधन कार्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. मनोहर भोसले पुण्यात असल्याची खबर मिळता सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मांजरी भागात धाड घालून त्याला आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे याला ताब्यात घेतलं. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं की या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत. ज्यांनी मनोहर भोसलेला फसवणूक केली आहे त्यांनी निर्भयपणे पोलिसात यावं असंही आव्हान त्यांनी केलं. त्याच्यावर आधी दाखल असलेले गुन्हे, अत्याचाराची तक्रार आणि आता हा नवा गुन्हा मिळून मनोहर मामाला आता या कायदेशीर कचाट्यातून आहेर पडणे खूपच कठीण आहे. कॅन्सर सारखा आजार बरा होईल या आशेने 2 लाख रुपये देणारा माणूस आणि नोकरी टिकवायला लाखो खर्च करणारा अधिकारी, या दोघांमध्ये फरक काय? दोघांनाही कुणीतरी सांगायला हवं होतं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात एक बारीकशी पण महत्वाची रेषा आहे.
मनोहर मामावर कारवाई झाली हे बरं झालं, पण जोपर्यंत आपण विचार करायला शिकणार नाही तोपर्यंत एक मनोहर मामा संपला की दुसरा तयार होईलच आणि या लुबाडण्याच्या अत्याचाराच्या घटना घडत राहतील. तुम्हाला हा मनोहर मामा माहित होता का? या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.